नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस सांगतो. सुरुवातीलाच थोडा गडबडीचा झाला. आज कामावर जायला उशीर झाला. सकाळीच वाटलं आज काहीतरी वेगळं होणार बहुतेक. कसंबसं वावरात पोहोचलो आणि ऊस पाहिला मित्रांनो. ऊस इतका बारीक होता की पहिल्यांदा वाटलं हा ऊस आहे की गवत आहे. खरं सांगतो, तोडायला मनच होत नव्हतं. काम सुरू करण्याआधीच कंटाळा आला होता. पण काय करणार, शेतीत मन नाही चालत, काम चालतं. आम्ही 8 माणसं होतो. 8 जण पूर्ण ताकदीने कामाला लागलो. सुरुवातीला सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, आज ट्रॅक्टर भरेल का? ऊस तोडताना वाटत होतं एक मूठ कापले तर हातात काहीच वजन नाही. कोणी म्हणत होतं आज तर ट्रॅक्टर अर्धाच राहील बहुतेक. थोडं हसू, थोडी मस्करी करत करत काम चालू ठेवलं. कारण हसलो नाही तर कंटाळा जास्त येतो ना ऊसाच्या कामात, त्याच्यामुळं. पण अजून एक टेन्शन होतंच. 8 माणसांची मेहनत आणि ऊस बारीक. ट्रॅक्टर भरला की तरी किती टन येईल खरंच माहीत नाही मित्रांनो. दिवसभर उन्हात काम केलं. हात दुखायला लागले, पाठ पण दुखायला लागली. कधी कधी वाटत होतं आज सुट्टी घेतली असती तर बरं झालं असतं. पण मग स्वतःलाच म्हणालो मेहनत कधी वाया जात नाही. शेवटी जेव्हा ट्रॅक्टर रचायला सुरुवात केली तेव्हा पुन्हा एक टेन्शन. ऊस बारीक असल्यामुळे उंचीचं काही वाटत नव्हती ऊसाची ट्रॅक्टरमध्ये. वरून बघितलं तर वाटत होतं अजून अर्धा ट्रॅक्टर रिकामा आहे. पण जिद्द ठेवली तर दुसऱ्या बाजूने थोडं थोडं आणलं आणि शेवटी कसंबसं ट्रॅक्टर भरला. त्या क्षणी काय वाटलं माहीत आहे, थकलो होतं पण समाधान होतं. कारण जरी ऊस बारीक असला तरी मेहनत जाड होती. शेती आपल्याला एकच शिकवते, प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी ऊस जाड असतो तर कधी बारीक, कधी कमाई जास्त कधी कमी, पण मेहनत थांबता कामा नये. आता खरं सांगतो मित्रांनो, तुम्ही अंदाज लावा आजच्या ट्रॅक्टरमध्ये किती टन येईल. कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अंदाज बरोबर आला तर पुढच्या व्हिडिओमध्ये नाव घेईन. जर तुम्हाला आमचा हा रिअल संघर्ष आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतीचा खरा प्रवास पाहत राहा. कारण इथे सगळं खरं आहे, मेहनतही आणि भावनाही. ऊस बारीक असला तरी आमची जिद्द कधीच बारीक होत नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, टाटा.